we have seen double fertilization in plants. Double fertilization in plants that we have seen yesterday. Cross pollination, self pollination, now germination of seed. Now we will see the sexual reproduction in human being. Sexual reproduction in human being. The here some questions are there. Which different hormones control the functions of human reproductive system through chemical coordination? आता पहिल्यांदा जे केमिकल कोऑर्डिनेशन आहे ते केमिकल कोऑर्डिनेशन हे एंडोसिरिन ग्लँड्स त्याच्यामध्ये व्हेरियस प्लेसेसला ह्या ग्लँड्स आहेत लोकेटेड आहेत. मग त्याच्यातली पिट्युटरी ग्लँड जी आहे त्या पिट्युटरी ग्लँड्स याच्यामधून काही हॉर्मोन्स सिक्रिएट होतात. मग ते मेल आणि फिमेल या दोन्हीही मध्ये ते काय करणार आहेत सिक्रिएट करून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला हेल्प करणार आहेत किंवा त्यांचं फंक्शनिंग करणार आहेत. मग फिमेल जर असेल तर त्या फिमेल मध्ये FSH आणि LH हे दोन काय करणार आहेत सिक्रिएशन्स. कोणते सिक्रिएशन्स होणार आहेत? ते पिट्युटरी ग्लँड्स सिक्रिएट्स FSH अँड LH इन फिमेल. फिमेल मध्ये ते करणार आहेत आणि त्याचबरोबर मेल मध्ये सुद्धा काही हार्मोन सिक्रिएट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये मेल आणखीन फिमेल ते हार्मोन सिक्रिएट केल्यानंतर जी काही रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स आहेत ते रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही काय होणार आहे वर्क करणार आहे. मग मेल मध्ये जे हॉर्मोन्स असतात ते कोणतं असणार आहे टेस्टिस्टेरॉन हे मेल मध्ये प्रेझेंट असणार आहे. आणखीन फिमेल मध्ये असलेले हार्मोन्स जे आहेत ते कोणते आहेत इस्ट्रोजन आणखीन प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन आणखीन इस्ट्रोजन दीज हार्मोन्स आर सिक्रिएटेड इन द फिमेल. आता फिमेल मध्ये तसे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी फिमेलची आहे त्याच्यामध्ये 4 हार्मोन्स भाग घेत असतात. त्याच्यातले 2 हार्मोन्स पिट्युटरी ग्लँड्स मधून सिक्रिएट होतात आणि दुसरे 2 हार्मोन्स जे आहेत ते ओव्हरी मध्ये सिक्रिएट होत असतात. मग इस्ट्रोजन आणखीन प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हार्मोन्स आहेत दे आर सिक्रिएटेड फ्रॉम ओव्हरी ऑफ द फिमेल अँड पिट्युटरी ग्लँड्स मधून फिमेल मध्ये कोणते हार्मोन सिक्रिएट होत असतात FSH आणखीन LH. FSH आणखीन LH. आता ते FSH काय आहे LH काय आहे ते पुढे आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करताना बघणार आहोत. The which hormones are responsible for changes in human body occurring during one set of sexual maturity. आता सेक्शुअल मॅच्युरिटी ज्या वेळेला येत असते म्हणजे पुबर्टी स्टेज. मग म्हणजे याच्यामध्ये अडल्ट मॅन अँड वुमेन यांच्यामध्ये कन्व्हर्शन होत असतं प्युबर्टी स्टेज. मग त्याच्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी जी आहे ती मॅच्युरिटी कोणत्या हार्मोन्स पासून होते तर मेल मध्ये असतात ते टेस्टिस्टेरॉन आणि फिमेल मध्ये असणारे आहे इजेस्टेरॉन. आता त्याच्यानंतर जे काही एज आहे मॅरेजचं फिक्स्ड एज जे आहे तो लॉ कोणता आहे किंवा तो ते एज किती आहे. मग त्याच्यामध्ये ते एज जे आहे गव्हर्नमेंटनं इम्प्लिमेंट केलेलं किंवा लॉ जो पास केलेला आहे त्याच्यामध्ये मॅरेज एज ऑफ गर्ल 18 इयर्स आणखीन बॉयजचं काय आहे 21 इयर्स. मग हेच एज का ठेवलेले आहेत तर या एज पर्यंत त्यांची फिजिकल ग्रोथ जी आहे ती कम्प्लीट होते. फिजिकल ग्रोथ जी आहे बॉडीची ती काय होणार आहे फुल कम्प्लीट होणार आहे आणि मग म्हणजे फिजिकल आणि इमोशनल मॅच्युरिटी त्यांना अटेंड होणार आहे. आणखीन म्हणून काय केलेलं आहे हे एज मिनिमम एज ऑफ गर्ल फॉर मॅरेज इज 18 अँड मिनिमम एज ऑफ बॉय फॉर मॅरेज इज 21 इयर्स. म्हणजे यांच्या ह्या एज पर्यंत त्यांची फिजिकल ग्रोथ जी आहे ती कम्प्लीट होते. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स जे आहेत ते फुल्ली डेव्हलप होतात ग्रो होते त्यांची ग्रोथ होते पूर्ण. त्याचबरोबर इमोशनल मॅच्युरिटी पण त्यांच्यामध्ये कम्प्लीट होते येते. आणखीन मग ते काय असणार आहे दे आर कॅपेबल म्हणजे त्यांचं हेल्थ जे असणार आहे ते हेल्दी लाईफ येणार आहे. आणखीन त्यांच्यापासून जे काही प्रोगेनी फॉर्म होणार आहेत
म्हणजे जे काही नेक्स्ट ऑफस्प्रिंग्स फॉर्म होणार आहेत, इंडिव्हिज्युअल्स जे असणार आहेत ते हेल्दी असणार आहेत. म्हणून हे फिक्स्ड एज जे आहे गर्ल्स आणखीन बॉईज साठी हे इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता वाय वी हॅव स्टडीज in the chapter of heredity and variations that men have XY X sex chromosomes and women have XX sex chromosome. आता जे क्रोमोझोम्सची संख्या आहे ती 46 आहे, म्हणजे टोटल 22 पेअर्स. आणखीन एक 23rd पेअर जी असते ती सेक्स क्रोमोझोमची असते. मग त्या सेक्स आणि 22 पेअर्स हे काय असणार आहेत, ऑटोझोम्स असणार आहेत. आणि 23rd पेअर जी असणार आहे ती सेक्स क्रोमोझोमची असणार आहे. मग मेन मध्ये म्हणजेच मेल यांच्यामध्ये काय असणार आहे, सेक्स क्रोमोझोम XY, कॅपिटल X आणखीन कॅपिटल Y न ती पेअर इंडिकेट केलेली आहे. आणि विमेन मध्ये ती XX न रिप्रेझेंट झालेली आहे. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप्स in the body of men and women due to these sex chromosomes only. म्हणजे जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, स्पेसिफिक ऑर्गन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे डेव्हलप होणार आहेत. मग त्याच्यामध्ये मेन आणि वुमेनच्या बॉडीमध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती सेक्स क्रोमोझोम मुळे होणार आहे. एक्स क्रोमोझोम इज अ पार्ट ऑफ मेन अँड वुमेन, वेरॅज वाय क्रोमोझोम इज पार्ट ऑफ मेन ओनली. आता एक्स क्रोमोझोम जर बघितला तर एक्स क्रोमोझोम हा दोघांचाही पार्ट असणार आहे, मेनचा पण आहे आणि विमेनचा पण आहे. पण वाय क्रोमोझोम हा कशामध्ये कोणामध्ये प्रेझेंट आहे, फक्त इट इज पार्ट ऑफ ओनली मेन. आणि नाउ वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आता याच्यात तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा थोडंफार मॅपिंग ऑफ जीन्स मध्ये बघितले असतील क्रोमोझोम्सचं. आता नाउ वी विल सी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दिस इज डायग्राम फॉर ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता याच्यामध्ये ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टीज, म्हणजे यांच्यामध्ये मेन काय आहेत, टेस्टीज, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रोटम outside the abdominal cavity. Testis contains numerous seminiferous tubules. Germinal epithelium present in the tubule divides by meiosis to produce sperms. Those sperms are sent forward through various tubules. Sequence of those tubuli is as rete testis, vas efferens, epididymis, vas deferens, and ejaculatory duct and urinogenital duct. As the sperms are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertile the ovum. Ada, this is a picture diagram of human मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये मेन पार्ट कोणते आहेत, टेस्टीज, आणि टेस्टीज या कुठे आहेत, आउटसाइड द बॉडी इन द स्क्रोटम. आता टेस्टीज मध्ये स्पर्म्स तयार होत असतात. टेस्टीज मध्ये काय तयार होणार आहे, स्पर्म्स. आणि स्पर्म्स डेव्हलप होण्यासाठी जे काही टेम्परेचर असणार आहे ते लो टेम्परेचर लागणार आहे. म्हणून ते बॉडीच्या बाहेर स्क्रोटम मध्ये टेस्टीज प्रेझेंट असणार आहेत. त्याचबरोबर व्हेरियस काय आहेत अजूनही, ॲब्डॉमिनल, जे आउटसाइड टेस्टीज हे कुठं प्रेझेंट आहेत, स्क्रोटम आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आता ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टीज हे पार्ट आहेत आणि व्हेरियस डिफरंट काय आहेत, डक्ट्स आणखीन ग्लँड्स. मग काही डक्ट आहेत, ग्लँड्स आहेत. मग त्या डक्ट कोणते कोणते आहेत, इथं टेस्टीज आहेत, 2 टेस्टीज आहेत, राईट आणखीन लेफ्ट मध्ये स्क्रोटम मध्ये टेस्टीज. त्याच्यानंतर त्या टेस्टीज वरती हे जे तुम्हाला डक्ट दिसतात ते काय आहेत, इपिडिडायमिस. त्याच्यानंतर इपिडिडायमिस आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला व्हेरियस इजॅक्युलेटरी डक्ट आहेत हे प्रेझेंट असलेले. इथं हा इजॅक्युलेटरी डक्ट प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर सेमिनल व्हेसिकल कुठे, हे इथे असणार आहेत. प्रोस्टेट ग्लँड्स, वास डेफरन्सेस, ही जी लॉंग ट्युब्युली आहे इट इज कॉल्ड ॲज वास डेफरन्स. त्याच्यानंतर कॉपर्स ग्लँड्स इथं प्रेझेंट आहेत. अँड दिस इज युरॅनोजेनायटल डक्ट, आणि हे पेनिस असणार आहे. आता
याच्यात आता युरॅनोजेनायटल डक्ट जो आहे तो काय असणार आहे, कॉमन फॉर कशासाठी असणार आहे, स्पर्म्स आणखीन युरिन यांच्यासाठी तो कॉमन डक्ट असणार आहे. आता टेस्टिस मध्ये स्पर्म्स तयार होणार आहेत. आता जर्मिनल इपिथेलियल प्रेझेंट इन द टिब्युली डिव्हाइड्स बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म्स. टेस्टिस मध्ये स्पर्म्स तयार होणार आहेत. म्हणजे आता हे स्पर्म्स जे आहेत त्या स्पर्म ज्या वेळेस तयार होणार आहेत त्यांचा नंतर फॉरवर्ड मोशन त्यांची असणार आहे किंवा ते मूव्ह होत राहणार आहेत. मग टेस्टिस मधून ते कशामध्ये येणार आहेत, त्या वेरियस टिब्युलीज मधून ते पास होणार आहेत फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. मग त्यांचा सिक्वेन्स कसा आहे टिब्युलीचा, रेटी टेस्टिस, त्याच्यानंतर वास एफरन्स, त्याच्यानंतर इपिडिडायमिस, वास डेफरन्स, आणि म्हणजे इथून ह्या वास डेफरन्स याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर काय असणार आहेत, इजॅक्युलेटरी डक्ट, आणि नंतर असणार आहे युरॅनोजेनायटल डक्ट मध्ये ते एंटर होणार आहेत आणि ते पुश फॉरवर्ड होणार आहे. आणि ज्या वेळेस हे त्यांचा पाथ असणार आहे, ट्रॅव्हल होत असतात या व्हेरियस डक्ट्स मधून, त्यावेळेस ते काय होणार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. दे गेट मॅच्युअर्ड, फुल्ली मॅच्युअर्ड होणार आहेत ते. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता हे जो सेमिनोफेरस किंवा जे काही स्पर्म्स ट्रॅव्हल होत असताना त्या एका टिब्युली पासून दुसऱ्या टिब्युली मध्ये जाणार आहेत आणि त्यामध्ये त्यांचं नरिशमेंट होणार आहे. टिब्युलीमध्ये जे काही फ्लुइड प्रेझेंट असणार आहे, मग त्या फ्लुइड मुळे त्यांची नरिशमेंट होणार आहे. आणखीन दे आर पुश्ड फॉरवर्ड and from one duct to next and they be able to fertile the ovum. ओहमला ते काय करणार आहेत, फर्टाईल करणार आहेत. आता टेस्टिस जे आहेत, टेस्टिस हे त्यांचं काम स्पर्म्स तयार करणं. आणि आता या टेस्टिस मध्ये काय आहेत तर न्यूमरस सेमिनी फेरस ट्युब्युलीज प्रेझेंट आहेत. आणि हे ज्या टिब्युली आहेत त्याच्यातल्या जर्मिनल इपिथेलियल प्रेझेंट जे असणार आहे त्यांच्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन स्पर्म्स तयार होणार आहेत. म्हणजे टेस्टिस मध्ये आणि अजूनही म्हणजे स्पर्म्स तयार करणं, त्याचबरोबर अजूनही मेल हार्मोन जो आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी रिस्पॉन्सिबल असलेला हार्मोन कोणता आहे, टेस्टिस्टेरॉन, तो सुद्धा टेस्टिस मध्ये प्रोड्यूस केला जाणार आहे. हे झालं काय आहे हे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन काय काय विचारले जातात, ही डायग्रॅम विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर राईट द फंक्शन्स ऑफ, फंक्शन्स मध्ये टेस्टिसचं फंक्शन असेल, त्याच्यानंतर वेअर इट इज लोकेटेड अँड वाय इट इज लोकेटेड आउटसाइड द एबडॉमिनल कॅव्हिटी, एबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर टेस्टिस स्क्रोटम मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर डिफरंट डायग्राम देतील आणि त्यातल्या एखाद्या कुठल्या तरी डक्टला नेम द्या म्हणून सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग इजॅक्युलेटरी डक्ट कुठे प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर युरिनो जेनायटल डक्ट, त्यांचे नेम्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. स्कॉर्टम कुठे आहे, इपिडिडायमिस, हे नेम्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आता टेस्टिस जे आहेत ते टेस्टिस काय प्रोड्यूस करणार आहेत, स्पर्म्स प्रोड्यूस करणार आहेत. आणि त्याचबरोबर अजूनही टेस्टिस्टेरॉन हे हार्मोन सुद्धा प्रोड्यूस करणार आहेत. म्हणजे टेस्टिस आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग टेस्टिस्टेरॉन अँड प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स पण ते प्रोड्यूस करणार आहेत. स्पर्म इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह, म्हणजे ते काय असणार आहे, स्पर्म काय होणार आहे, त्याचं फंक्शन काय आहे, इट फर्टिलाइज द किंवा मॅच्युअर्ड जो असणार आहे स्पर्म, इट फर्टिलाइज द ओहम. आता त्याच्या पुढं तुम्हाला आता seminal vesicle secretes their secretions in ejaculatory duct, whereas prostate glands and Cowper's glands secrete their secretions in urinogenital duct. आता सेमिनल व्हेसिकल जे असणार आहेत ते काय करणार आहेत, इथं तुम्हाला दिसतात हे, दीज आर सेमिनल
व्हेसिकल हे जे आहे हे काय सिक्रिएट करणार आहेत, सिक्रिएट्स देअर सिक्रिएशन इन, आता त्यांच्यामध्ये जे काही सिक्रिएशन्स तयार होणार आहे ते कशामध्ये देणार आहेत, ते इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये देणार आहेत. आणि जे काही प्रोस्टेट ग्लँड्स मध्ये सिक्रिएशन्स असणार आहेत, प्रोस्टेट ग्लँड्स आणखी कॉपर्स ग्लँड्स यांच्यामधले सिक्रिएशन्स जे आहेत ते कशामध्ये जाणार आहेत, युरेनोजेनायटल डक्ट मध्ये जाणार आहेत. आता सीमेन इज फॉर्म्ड, सीमेन हा फॉर्म होणार आहे, सीमेन इज फॉर्म्ड फ्रॉम स्पर्म्स अँड सिक्रिएशन्स ऑफ ऑल दीज ग्लँड्स. हे जे वरती ग्लँड्स सांगितले, सेमिनोव्हेसिकल ग्लँड्स आहेत, इजॅक्युलेटरी डक्ट, प्रोस्टेट ग्लँड्स, त्याच्यानंतर कॉपर्स ग्लँड्स यांच्यामधले सिक्रिएशन्स, त्यांच्यामुळं ते सिक्रिएशन आणखीन स्पर्म्स यांचे मिळून काय तयार होणार आहे, सीमेन असणार आहे. सीमेन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct, penis and scrotum. हे बाकीचे सगळे कसे असणार आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले सगळे ऑर्गन्स हे पेअर मध्ये असणार आहेत. आणि सिंगल असलेले कोणते आहेत, तर युरॅनोजेनायटल डक्ट, त्याच्यानंतर पेनिस आणि स्कॉर्टम हे काय असणार आहेत, सिंगल असणार आहेत. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं माहिती एक दिलेली आहे, लेंथ ऑफ इच इपिडिडायमिस इज अबाउट 6 मीटर्स. इपिडिडायमिसची लेंथ जी असते ती किती असते, त्या ट्युब्युलीची लेंथ 6 मीटर्स. लेंथ ऑफ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर, 60 मायक्रोमीटर एवढं मायन्यूट स्पर्म असणार आहे. इच अ स्मॉल स्पर्म हॅज अ क्रॉस द has to cross the distance of approximate 6.5 meter while passing out of male reproductive system. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्पर्म्स जे आहेत ते टेस्टिस मध्ये तयार होतात आणि टेस्टिस मधून त्यांना बाहेर पडण्यासाठी जी काही इपिडिडायमिस इथं ट्युब्युली आहे ती किती लेंथची आहे, 6.5 मीटर एवढी आहे. तेवढं डिस्टन्स त्यांना क्रॉस करायला लागतं आणि मग ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधून बाहेर येण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर करायला लागणार आहे त्यांना, तर 6.5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर करायला लागणार आहे. द स्पर्म्स नीड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, आता त्यांच्याकडे एनर्जी लागणार आहे. फॉर दिस पर्पज फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन सिमेन. सिमेन मध्ये जे काही सिक्रिएशन्स आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे, फ्रुक्टोज इज अ वन टाइप ऑफ ग्लुकोज, शुगर आहे एक प्रकारची, आणि ते काय करणार आहेत, स्पर्म्सला नरिश करायचं काम करणार आहेत, एनर्जी देण्याचं काम करणार आहेत. दिस इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतरची आहे ती कोणती आहे, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये काय असणार आहेत, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स असणार आहेत. आता त्या ऑर्गन मध्ये किंवा त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर्स ऑफ ओव्हरीज, हे पेअर मध्ये असणार आहेत, ओव्हरीज प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर दिस इज डायग्राम फॉर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये ओव्हरीज प्रेझेंट आहेत, हे आहे युट्रस, आणखीन इथे असणार आहे वजायना. आता मेन पार्ट्स कोणते आहेत, तर इट इन्क्लूड्स पेअर ऑफ ओव्हरीज, दोन्हीकडं लेफ्ट आणखीन राईट ला ओव्हरीज प्रेझेंट असणार आहे. अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, आता ओव्हरीज पासून युट्रसला जॉईन करणारा जी डक्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ओव्हिडक्ट. त्याला दुसरं नेम अजूनही पुढे आपण बघितल्यावरती फॉलिकल ट्यूब असं सुद्धा म्हटलेलं आहे यांना. त्याचबरोबर अजूनही सिंगल युट्रस हे गर्भाशयाची पिशवी जी असते दॅट इज कॉल्ड ॲज युट्रस, हे सिंगल असणार आहे. आणि व्हजायना बिसाइड अ पेअर ऑफ बोल्बो अल्थरल ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट. आता जनरली एव्हरी मंथ अन ओहम is released in abdominal cavity alternately from each ovary. आता प्रत्येक मंथला ज्या वेळेस मॅच्युअर होणार आहे, फुल्ली मॅच्युअर्ड फिमेल होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, प्रत्येक मंथला एका ओव्हरी मधून एक ओहम म्हणजे असणार आहे फिमेल किंवा जी काही एग सेल असणार आहे त्याला म्हटलेलं आहे ओहम. एग सेल किंवा त्याला काय म्हणायचं आहे, ओहम. हा ओहम एका मंथला बाहेर येणार आहे ओव्हरी मधून आणि तो
काय होणार आहे, इज रिलीज्ड इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम each ovary. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनल लाईक. आता हे जे फ्री एंड आहे, हे जे आहे इट इज कॉल्ड ॲज फ्री एंड. आणि ते फ्री एंड जे आहे ते काय करणार आहे, फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनल लाईक. हे कसं दिसतं तुम्हाला, फनल शेप असतं, फनल शेप असणार आहे. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. आणि त्याच्यामध्ये एक ओपनिंग असणार आहे सेंटरला, त्याच्यामध्ये सेंटरला एक ओपनिंग असणार आहे. आता oocytes एंटर्स द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. आता ओव्हरी मधले जे काही oocytes आहेत, oocyte म्हणजे काय, जर जो काही ओहम इमॅच्युअर्ड ओहम आहे, इमॅच्युअर्ड एग सेल, इट इज कॉल्ड ॲज oocytes. काय म्हणायचंय, oocyte म्हणजे इमॅच्युअर्ड ओहम किंवा इमॅच्युअर्ड एग सेल, इट इज कॉल्ड ॲज oocyte. मग ओव्हरी मधून, या ओव्हरी मधून oocyte कशामध्ये एंटर होणार आहेत, ओव्हिडक्ट मध्ये एंटर होणार आहेत. आणि सिलिया आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टचा आतला भाग जो असतो त्याला सिलिया, सिलिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर आतल्या बाजूला असणार आहे. त्या डक्टच्या आतल्या बाजूला सिलिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे. सिलिया आर प्रेझेंट इन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. दीज सिलिया पुश द oocyte टुवर्ड्स युट्रस. आता हा सिलिया जे असणार आहेत कनाल डक्ट मध्ये आतल्या बाजूला, ते काय करणार आहेत, त्या oocyteला युट्रसच्या बाजूनं पुश करणार आहेत, युट्रसच्या बाजूला पुश करणार आहेत. आता त्याच्यानंतर आता गॅमेट फॉर्मेशन, बोथ गॅमेट्स. आता मेल मधले गॅमेट्स कोणते आहेत, स्पर्म्स, आणि फिमेल मधल्या गॅमेटला काय म्हटलेलं आहे, ओहम. म्हणून बोथ गॅमेट्स, स्पर्म्स अँड ओहम, आर फॉर्म्ड बाय मिओसिस. दोन्ही गॅमेट्स कोणत्या सेल डिव्हिजन न होणार आहेत, मिओसिस सेल डिव्हिजन न होणार आहेत. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड in testes of men from beginning of puberty किंवा मॅच्युरेशन टिल डेथ. मग स्पर्म्स प्रोड्यूस होण्याचा कालावधी मेल मध्ये केव्हापासून असणार, केव्हा सुरू होणार आहे, फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी म्हणजे पुबर्टी स्टेज, ॲडॉलिसन्स स्टेज, ज्यामध्ये ज्या स्टेजमध्ये child is converted into किंवा बॉय इज कन्व्हर्टेड इंटू अडल्ट मॅन. ती जी स्टेज आहे इट इज कॉल्ड ॲज मॅच्युरेशन स्टेज किंवा पुबर्टी स्टेज. आणि तेव्हापासून स्पर्म्स तयार होतात टिल डेथ पर्यंत होणार आहे. हावेवर इन केस ऑफ वुमेन ॲट द टाइम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 million इमॅच्युअर्ड oocytes इन द ओव्हरी ऑफ फिमेल फ्युटस. फिमेल फ्युटस म्हणजे जे काही फिमेल फ्युटस, फ्युटस म्हणजे अभ्रक बाळ, ज्या वेळेला जन्मती फिमेल बेबी, ज्या वेळेला जन्मते त्यावेळेस तिच्या बर्थच्या वेळेसच तिच्या ओव्हरीमध्ये 2 to 4 million इमॅच्युअर्ड oocytes प्रेझेंट असतात. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to age of menopause. आता स्पर्म्स जनरेट करण्या किंवा प्रोड्यूस करण्याची जो पिरियड आहे तो मेन मध्ये त्यांच्या मॅच्युरेशन पासून डेथ पर्यंत आहे. पण वुमेन मध्ये oocyte मॅच्युअर केव्हा होणार आहे, ज्यावेळेस ती वुमेन किंवा ती गर्ल काय होणार आहे, मॅच्युअर्ड होणार आहे. म्हणजेच तिच्या पुबर्टी स्टेज पासून मोनोपॉज पर्यंत. मोनोपॉज म्हणजे द एज, एक एज असतं की तिथपर्यंत ती काय करणार आहे, ओव्हरी मधून oocyte मॅच्युअर होण्याचा कालावधी, त्याला मोनोपॉज, आणि त्याचं एज असतं साधारण 45 एज पर्यंत असणार आहे. आता मोनोपॉज इज अ स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मोनोपॉज ही स्टेज काय असते, तर त्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याचं फंक्शन स्टॉप केलं जातं, त्या पिरियडला म्हटलेलं आहे मोनोपॉज. At the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the functions of female reproductive system either stops or becomes irregular. This causes menopause. Menopause या पिरियड मध्ये काय होणार आहे, तर त्या वुमेन मध्ये oocyte मॅच्युअर करण्याची कपॅसिटी काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि त्याच्यामुळं आफ्टर 45 to 50 तिथे मोनोपॉज होणार आहे. तिचं जे काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती तिथे स्टॉप होणार आहे. आणखीन
तिचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती स्टॉप होणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ती स्टॉप होईल ऑफ इरेग्युलर अँड दिस कॉजेस मोनोपॉज. आता इथं तुम्हाला डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ओव्हरी, ओव्हरीमध्ये ओसाइट्स तयार होणार आहेत ते फंक्शन आहे. व्हॉट इज फंक्शन ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट मध्ये काय असणार आहे, ओसाइट्स आर कॅरीड टू फ्रॉम ओव्हरी टू युट्रस एव्हरी मंथ. एका मंथला एक ओसाइट एका ओव्हरी मधून जर या म्हणजे एका मंथला जर राईट ओव्हरी मधून ओसाइट रिलीज झाला तर पुढच्या मंथला लेफ्ट ओसाइट मधून ओव्हरी मधून ओसाइट रिलीज होणार आहे आणि ओव्हिडक्ट मधून तो युट्रसच्या बाजूला युट्रसकडे येणार आहे. आता त्याच्या पुढचा भाग आणि तो कोणता आहे, फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओहम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आता फॉर्मेशन ऑफ झायगोट, झायगोट फॉर्मेशन आणि कुणाचं युनियन होणार आहे, तर युनियन ऑफ स्पर्म अँड ओहम यांचं युनियन होणार आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन. ह्युमन मध्ये ते इंटरनल असणार आहे फर्टिलायझेशन. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हजायना ड्युरिंग पॉप्युलेशन. स्पर्म्स इन द numbers of few million starts their journey by the route of vagina, uterus, oviduct. आता ज्या वेळेला सिमेन जे आहे ते सिमेन इजॅक्युलेट झाल्यानंतर व्हजायनामध्ये, त्याच्यानंतर त्या सिमेन मध्ये जवळजवळ फ्यू मिलियन्स ऑफ स्पर्म्स प्रेझेंट असतात. ते त्या स्पर्म्सची जर्नी सुरू होते आणि त्याचा पाथ जो आहे व्हजायना, युट्रस, ओव्हिडक्ट असा असणार आहे. आणि वन ऑफ दोज few million sperms fertilize the only ovum present in the oviduct. ओव्हिडक्ट मध्ये जो oocyte आलेला आहे तो मॅच्युअर होणार आहे, स्टार्ट म्हणजे त्याचं जर्नी ज्या वेळेस सुरू होणार आहे ओव्हिडक्ट पासून ओव्हरी मधून ओव्हिडक्ट मध्ये येत असताना त्या oocyteचं कन्व्हर्शन किंवा तो मॅच्युअर होणार आहे ओहम आणि त्या ओहम बरोबर तो स्पर्म काय होणार आहे, युनाइट होणार आहे, त्यांचं फर्टिलायझेशन होणार आहे आणि झायगोट फॉर्म होणार आहे. One of those few million sperms fertilize the only ovum present in the oviduct. From the age of puberty up to menopause. The age of puberty, पुबर्टीचं एज काय असतं, साधारण 13 किंवा 12 इयर्स पासून तुमचं पुबर्टी एज सुरू होत असतं. मग अडल्ट तुम्ही ते 9th मध्ये थोडंफार स्टडी केलेलं आहे, तो जो स्टेज आहे म्हणजे 13 वर्ष 12-13 वर्षाचं, त्याच्यानंतर कितीपर्यंत राहणार आहे, 45 इयर्स. म्हणजेच पुबर्टी स्टेज अप टू मोनोपॉज म्हणजे 10 to 17 इयर्स हे काय असणार आहेत, पुबर्टीचे असणार आहेत. काही 10 इयर्सला मॅच्युअर होतील, काही 12 ला होतील, काही 13 ला होतील. असं 10 to 17 इयर्स हे काय आहे, नॅचरल मॅच्युअर होण्याची स्टेज इयर्स आहेत. मग त्या मॅच्युरिटी पासून 45 to 50 इयर्स पर्यंत काय होणार आहे, हे जी काही प्रत्येक मंथला ओव्हरी मधून एक ओहम बाहेर पडणार आहे. आणखीन त्याचं ओव्ह्युलेशन साठी ते कार्यरत होणार आहे किंवा ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऍक्टिव्ह राहणार आहे. कुठून कुठपर्यंत, फ्रॉम पुबर्टी स्टेज टू मोनोपॉज पर्यंत. An ovum is released every month from the ovary, that is out of 2 to 4 million ova. आता पहिल्यांदा ऍट द बर्थ चाइल्ड बेबी गर्ल असते, तिच्या ओव्हरी मध्ये 2 to 4 मिलियन ओव्हा प्रेझेंट असतात आणि अप्रॉक्सिमेटली ओनली 400 oocytes आर रिलीज अप टू द एज ऑफ मोनोपॉज. मोनोपॉज पर्यंत त्यातले किती मॅच्युअर होणार आहेत, तर 400 ओहम्स किंवा 400 oocytes काय होणार आहेत, त्यांच्यामधून रिलीज केले जाणार आहेत अप टू द एज ऑफ मोनोपॉज. आणि रिमेनिंग oocytes अंडरगोज डिजनरेशन, ते डिजनरेट होणार आहेत. आजच्या लेसन मध्ये आता पुढचा भाग जो आहे तो दॅट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. आजचे तुम्हाला डेफिनेशन क्वेश्चन्स कोणते लिहायला येणार आहेत, तर राईट शॉर्ट नोट ऑन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन विथ डायग्राम. त्याच्यानंतर फंक्शन्स लिहायला येणार आहेत तुम्हाला, टेस्टिसचे फंक्शन्स. त्याच्यानंतर त्याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याची शॉर्ट नोट डायग्राम हे लिहा.
आणि लेसन रीड करा. त्याच्यानंतर व्हॉट इज फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन कशाला म्हटलेलं आहे ते तुम्ही स्टडी करा, वाचा. नाउ वी विल सी द नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट period.